आणि त्याच्यामुळं मी आता मला आज कुणीतरी दुपारी मगाशी एक दाखवलं, मुख्यमंत्री म्हणाले की ह्याची चौकशी मी करतो. जरूर मुख्यमंत्र्यांनी चौकशी करावी, तो त्यांचा अधिकार आहे. जर उद्या कुठल्याही बाबतीमध्ये कुणी काही तक्रार केली तर चौकशी करून त्याची शहानिशा करणं, त्याच्यातली सत्यता पडताळून बघणं आणि त्याच्यामध्ये काय नक्की घडलंय ते त्या ठिकाणी पाहणं हे सरकारचं कामच आहे. पण आत्तापर्यंत मी दिवसभर इथं असल्यामुळं मी त्याची माहिती घेतली नाही. मी त्याची माहिती घेऊन परत तुम्हाला उद्याच्याला भेटील संध्याकाळीचा, कारण मला पण उद्या दिवसभर काम आहे आणि त्याच्यामध्ये संपूर्ण माहिती काय झालं आहे, कसं झालं आहे, कुणाबरोबर डॉक्युमेंट झाले, ते कायदेशीर आहेत का, ते नियमात बसतात का, ह्या सगळ्या गोष्टी माहिती घेऊन वस्तुस्थिती तुमच्या समोर सांगेन. अरे बाबा ऐक ना, थांब, तुलाच फार कळतं का? मी स्वतःहून आलोय ना. मी काय सांगतोय, मी एवढंच कानावर आल्यानंतर सांगितलं की कुठल्याही गोष्टी चुकीच्या करू नका, एवढं तर मी सांगणार. त्या पद्धतीनं मी सांगितलेलं आहे. परंतु आता ते काय तुम्ही स्टॅम्प ड्युटी म्हणताय, आणखीन काय म्हणताय, त्याची सगळी शहानिशा करतो ना. कारण मीच आज राज्याचा अर्थमंत्री म्हणून काम करत असताना कुठल्याही व्यवहारात कुणी टॅक्सच्या बाबतीत नियमाप्रमाणेच वागलं पाहिजे. टॅक्सच्या बाबतीत नाही, सगळ्याच बाबतीमध्ये नियमाप्रमाणेच गोष्टी झाल्या पाहिजे. कुणीही नियमाच्या बाहेर जाऊन काम करता कामा नये, ह्याच मताचे मी. माझ्या घरचा नाही, तो बंगला पार्थ अजित पवार यांच्या नावाने आहे, त्याच्यावर तो पत्ता त्याचा आहे. समजलं का? दोन चर्चा खूप बाहेर आहेत. एक तरी महारत्नाची जमीन आहे का की शासकीय जमीन आहे का, मी तेच सगळं सांगतोय सागर. मी त्याची सगळी माहिती इथं घेतो, कारण मी ज्यावेळेस बोलणार आहे मला आत्तापर्यंत माहिती नाही. मी आत्ता बोललो नसतो तर तुम्ही म्हणला असता की बाबा इथं कुठंतरी पाणी मुरतंय. तुम्हाला सगळ्यांना माझा स्वभाव माहिती आहे. मी कधीही चुकीच्या कामाचं समर्थन केलं नाही. जर चूक झाली तर मी कबूल करतो, ही माझ्याकडनं चूक झाली, मी ती दुरुस्त करतो. परंतु ह्याच्यात माझा दुरान्वय पण संबंध नाही. मी कुणाशी चर्चाही केलेली नाही. मी त्याच्या संदर्भात कुणाशी बोललेलो पण नाही आहे. मला आणि अलीकडच्या काळामध्ये ज्यावेळेस आमच्या घरातली मुलं सज्ञान होतात, मोठी होतात, ते त्यांचे व्यवसाय करतात. परंतु ह्याच्यात मी पुन्हा सांगतो, माझा दुरान्वय देखील कुठल्या अधिकाऱ्याला फोन नाही, कुणाला सांगणं नाही, कुणाला तिथं वेगळं काही त्याच्यामध्ये मदत करा अशाही पद्धतीची भूमिका नाही. मी अतिशय संविधानाला मानणारा, घटनेला मानणारा, कायद्याने चालणारा आणि इतरांनी पण कायद्याने चालावं ह्याबद्दल कटाक्षाने प्रयत्न करणारा, कायद्याच्या चौकटीमध्ये राहून माझ्या काही सगळ्यांना समजून सांगणारा असा कार्यकर्ता आहे. तर पार्थ पवारांनी पुण्यातल्या मुंडवा परिसरात 1800 कोटींच्या जमिनीच्या व्यवहारात मोठा गैरव्यवहार केल्याचा आरोप होता आणि या संदर्भात आता अजित पवारांची पहिली प्रतिक्रिया समोर आली आहे. जे सुरू आहे त्याबद्दल मला माहित नाहीये, या संदर्भात इत्थंभूत माहिती घेईन, उद्या वस्तुस्थिती सर्वांसमोर मांडेल असं अजित पवारांनी सांगितलेलं आहे. तर चुकीच्या कामाचं समर्थन करत नाही असं देखील अजित पवार यांनी म्हटलेलं आहे. मुलं सज्ञान झाल्यावर त्यांचे व्यवसाय करतात, माझी यात कोणतीही भूमिका नाही असं स्पष्टीकरण अजित पवार यांनी दिलेलं आहे. तर कायद्याच्या चौकटीत राहून मी काम करतो असंही ते म्हणालेत. एक अतिशय महत्त्वाची बातमी आपण पाहतोय, चुकीच्या कामाचं समर्थन करत नाही असं अजित पवारांनी सांगितलेलं आहे. मुलं सज्ञान झाल्यावर त्यांचे व्यवसाय करतात असं देखील ते म्हणाले. तर माझी यात कोणतीही भूमिका नाही असं स्पष्टीकरण अजित पवार यांनी म्हटलेलं आहे. तर माझ्या नावाचा वापर करून चुकीचं काही करत असेल तर त्याला पाठिंबा नाही आणि या संदर्भात या प्रकरणाची सखोल माहिती घेऊन या संदर्भात उद्या बोलेन असंही अजित पवार यांनी सांगितलेलं आहे. तर मुख्यमंत्र्यांनी जरूर चौकशी करावी असंही त्यांनी म्हटलेलं आहे. तर या प्रकरणाशी माझा दुरान्वय संबंध नाही असंही ते म्हणाले. कायद्याच्या चौकटीत राहून सर्व काम करतो, चुकीच्या कामाचं समर्थन करत नाही असं अजित पवार म्हणाले. मुलं सज्ञान झाल्यावर त्यांचे व्यवसाय करतात. उपमुख्यमंत्री